गेल्या 4 तारखेला 4 जुलै रोजी आपल्या निर्भीड पत्रकार आणि समर्थ भारतच्या संपादिका आदरणीय स्नेहाताई बारवे यांच्यावर वार्तांकन करत असताना काही लोकांनी हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये त्यांना अतिशय अमानुष मारहाण झाली आणि या अमानुष मारहाणीनंतर जो काही प्रकार घडला तो आपण सर्वांनी पाहिला। या घटनेनंतर संबंध महाराष्ट्रच नाही तर संबंध देशामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। अगदी परदेशातून फ्रान्स असेल, त्याच्यानंतर पॅरिस असेल, अशा देशांतून अनेक पत्रकारांचे त्या ठिकाणी फोन आले, त्यांनी त्याच्यावरती रिपोर्ट सादर केले आणि या घटनेचा सगळ्यांनी निषेध केला। आणि आज आपण आयोजित केलेल्या निषेध सभेमध्ये आणि निषेध मोर्चामध्ये आपण बहुसंख्येने सहभागी झालात। आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचं आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं मी या ठिकाणी आभार मानतो। या ठिकाणी सगळे आले त्याबद्दल। या ठिकाणी उशीर खूप झालेला आहे, त्याच्यानंतर मगाशी चौकामध्ये काही लोक बोलायचे राहिले होते। या ठिकाणी काही पत्रकारांचे प्रतिनिधी असतील, काही सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी असतील आणि काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील, थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर आपण साहेबांना निवेदन। किरण वाजगे साहेब, आपण यावं, या ठिकाणी थोडंसं आपणही बोलावं अशी सगळ्यांची विनंती आहे। कृपया आपण या ठिकाणी यावं। यानंतर मॅडम तुम्ही बोलताय? मॅडम द्या मग वाजगे साहेब। मॅडम बोलते, पत्रकार प्रतिनिधी बरं वाजगे साहेब या पुढे मॅडम बोला। मी अनगर दुर्गा युवा ग्रामीण पत्रकार आणि सोशल वर्कर आहे। त्यामुळे मला असं वाटतं स्नेहा बारवे मॅडम ह्या पत्रकारिता करतायत। गेली 8 वर्ष ते कार्यरत आहेत, SBM वर कार्यरत आहेत, SBM आहेत, SBP यावर 8 वर्ष झाले ते कार्यरत आहेत। पत्रकारांचं मला असं म्हणणं आहे की पत्रकारिता जो आहे, बातमीदार, जाहिरातदार, हे आमचं काम आहे या लोकांचं, सगळ्याच लोकांना। लोकशाहीनी म्हणजे जे समाजामध्ये लोक राहतात त्यांच्यासाठी आम्ही अन्यायाविरुद्ध लढत असतो। त्यामुळं त्या लोकांनी पण आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे। मला असं वाटतं त्यांना एवढ्या अमानुषपणे मारलं गेलेलं आहे, तर ते प्रोफेशन आहे त्यांचं की त्यांचं काम ते करत होते, त्याच्यामध्ये विरोध करण्यासारखं काही नव्हतं। त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांनी सपोर्ट केलं पाहिजे आणि आरोपींना कडक कारवाई केली पाहिजे असं आमचं जाहीर मत आहे सगळ्यांचंच मिळून। त्यामुळं त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबांना किंवा पत्रकारिता जे लोक काम करतात त्यांना सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे। मला असं वाटतं प्रशासन आणि समाजामधला सुद्धा हा पत्रकारिता आहे तो खूप चांगला आहे। त्यामुळं सगळ्या लोकांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे। मला असं वाटतं आम्हाला न्याय मिळवून द्यायचं ताईंना, त्यामुळं त्यांची परिस्थिती आत्ताची खूप बेकार आहे। त्यामुळं ते बघितल्यावर लक्षात येईल आत्ता त्यांच्यावर वेळ आहे, ते आपल्यावर पण येऊ शकते। त्यामुळं कोणाला सपोर्ट करायचं आणि कोणाला नाही हे आपण ठरवलं, आपल्या हातात आहे। त्यामुळं भारत माता जय, पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकार एकजुटीचा विजय असो। आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। यानंतर आपला पत्रकारी क्षेत्रामध्ये आहे, आपला आवाजच्या माध्यमातून आता कार्यकारी संपादक म्हणून काम करतो। दैनिक सामना, जगप्रवास आणि नवराष्ट्रमध्ये सध्या कार्यरत आहे। मुद्दा तो नाही आहे, पण मुद्दा हा आहे की या पद्धतीने एका महिलेवर अशा प्रकारे जर अन्याय होत असेल किंवा पत्रकारावर अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर ते कोणीही खपवून घेणार नाही आणि याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून आलेला आहे। उशीर झाला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु ज्या पद्धतीने असे प्रकार वारंवार होत आहेत, इथेच नाही तर राज्यात देखील किंवा देशात देखील असे प्रकार होत आहेत, की हा प्रकार पुन्हा होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी आणि या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि यापुढे असं व्हायला नाही पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, एवढंच या ठिकाणी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। व्हायला नाही पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। स्नेहा बारवे या पत्रकार ज्या दिवशी हा हल्ला झाला योगायोगाने आणि त्याच ठिकाणी जवळजवळ आम्ही 2 तास सरकारी दवाखाना आणि त्या परिसरामध्ये बऱ्यापैकी संपर्कात राहिलो, जे करायचं होतं ते मार्गदर्शन केलं। आमचे जिल्हाध्यक्ष वैभवजी टिलकर साहेब सुद्धा माझ्यासोबत होते। त्याच वेळेला आम्ही निश्चित केलं होतं की आपल्याला ह्या गोष्टींना पायबंद घालायचा आहे, तर याच्यासाठी आपण आपल्या पक्षातर्फे
या झालेल्या हल्ल्याबाबत काय करू शकतो याच्यावर आमचं विचार मंथन चालू होतं. त्यातच हा मोर्चाचा विषय आमच्या मान्य आला. मी म्हटलं मग आपण तसं आम्ही पोलीस स्टेशनला पत्र पण दिलं होतं आमच्यातर्फे आम्ही आमचं काम केलं होतं. पण मोर्चामध्ये सहभागी होऊन स्वतःहून पाठिंबा द्यावं हे आम्हाला वाटलं म्हणून इथं आलं. असे हल्ले झाले नाही पाहिजे. भविष्यामध्ये आपला जो निर्भीडपणा आहे तो थांबण्याची शक्यता आहे. असे हल्ले झाल्यानंतर कुणीही पुढे येणार नाही पत्रकारिता करायला. तर सर्वसामान्य जनतेने सुद्धा हा विषय उचलून धरला पाहिजे. स्थानिक पातळीवर तर मी म्हणतो अजून मोठा कडक मोर्चा काढला पाहिजे. हा फक्त झाला पत्रकारांचा मोर्चा. मला वाटतं हा मोर्चा सर्वसामान्य लोकांचा जर असता तर मला जरा जास्त बरं वाटलं. धन्यवाद. पत्रकार एकजुटीचा